नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये सुपरफास्ट 50च्या माध्यमातून जाणून घेऊया महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सकाळी 9 वाजता नांदेडमध्ये सभा. महायुतीचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाण उपस्थित राहणार. पंतप्रधान मोदींची नांदेडनंतर दुपारी 12 वाजता परभणीत सभा. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा. शहरातील लक्ष्मीनगर परिसरात सभेचं आयोजन. पंतप्रधान मोदींची 29 तारखेला पुण्यात जाहीर सभा. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर सभेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वाशिममध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. शरद पवारांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक. बैठकीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंसाठी पवारांची सभा होणार. बारामतीमध्ये शरद पवारांच्या 5 जाहीर सभा होणार. 5 मे रोजी शरद पवारांची शेवटची सभा बारामतीत होणार. आजपासून माढा, रावेर, बारामती, साताऱ्याच्या सभांचा धडाका. बारामतीतल्या समारोप सभेसाठी शरद पवारांना नवी जागा शोधावी लागणार. ख्रिश्चन कॉलनी मैदानावरील शरद पवारांची समारोप सभा. मात्र अजित पवारांकडून आधीच मैदान बुक. पुण्यात 25 एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार. शरद पवार, जयंत पाटलांची उपस्थिती असणार. उद्धव ठाकरेंची वडाळा अँटॉप हिल येथे प्रचार सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभा. संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दर्यापूरमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. दुपारी 3 वाजता जाहीर सभा. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आजपासून सुनेत्रा पवार प्रचाराचा नारळ फोडणार. सकाळी 10 वाजता कण्हेरीतील मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचार सुरू होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार. टीका करताना शेलार विरोधी उमेदवार विसरले. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित. आशिष शेलारांकडून बोलताना चूक लक्षात येताच शेलारांची पुन्हा सारवासारव. बारामतीतल्या काटेवाडीतून शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात. पवारांच्या मूळ गावातून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला. रत्नागिरीत आज शिवसेना आणि भाजपचा संयुक्त प्रचार. रवींद्र चव्हाण, किरण सामंत आणि उदय सामंत उपस्थित राहणार. सकाळी 10 वाजता प्रचाराला सुरुवात होणार. नाशिकमधून माघार घेत असल्याची छगन भुजबळांची घोषणा. नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अमित शहांनी नाशिकसाठी माझं नाव सुचवलं होतं, त्यांचे आभार. भुजबळांची माहिती. छगन भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक. छत्रपती संभाजीनगरातून संदीप भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित. 25 एप्रिलला शिंदेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार. सूत्रांची माहिती. ठाणे नाशिकची जागा आम्हीच लढणार. शिरसाटांची माहिती. 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक. मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही शरद पवार मुंबईत येऊन पलटले. पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट. शहांसोबत सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन आला. शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ. अजित पवारांचा मोठा खुलासा. अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल. चौकशीचे आदेश. हवा तो निधी देतो, आमच्यासाठी कसा बटणं दाबा. दादांनी केलं होतं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षण याचिका फेटाळली. आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार. धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य. इगतपुरीला पाणी पुरवठा करणाऱ्या भावली धरणात 12% तर तळेगाव धरणात 25%च पाणीसाठा. इगतपुरीत सरसकट 25% पाणी कपात करण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा निर्णय. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरण क्षेत्रातील शेतकरी पाण्यासाठी आक्रमक. धरणातील पाण्याच्या आवर्तनामुळे केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक. शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पुरंदर, इंदापूर, बारामतीला मिळणारं आवर्तन बंद. पुण्यात तापमानवाढीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत 22 एप्रिलपासून सवलत. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी शालेय शिक्षण विभागाला दिला होता प्रस्ताव. पुण्याच्या भोरमधील विसगाव खोऱ्यात उष्माघाताने 600हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू. पोल्ट्रीमध्ये फॅन, स्प्रिंकल, स्पोगर अशा उपाययोजना करूनही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानं पोल्ट्री व्यावसायिकांचं मोठं नुकसान. पुण्यातील ससूनमधील उंदीर प्रकरणात अधीक्षकांची उचलबांगडी. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून कारवाई. 3 तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना कारण दाखवा नोटीस.
गोरेगाव मालाड कांदिवलीमध्ये 23 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून 24 तास पाणी पुरवठा बंद. पालिकेतर्फे 900 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचं काम हाती. राज्यातील 80 कारखान्यांकडे 1387 कोटींची एफआरपी थकीत. 207 कारखान्यांकडून 19 एप्रिल अखेर 1060.69 लाख टन ऊसाचं गाळप. नाशिक महामार्गावर चेरपोळी घाटात चालत्या ट्रकनं अचानक पेट घेतला. आगीत पूर्ण गाडी जळून खाक. चालकाचा जीव वाचवला. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती. लाखो लिटर पाण्याची नासाडी. नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. 43°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 42°C वर. बस स्थानकांसह शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिकांचे हाल. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हा परिषदेकडून आढावा बैठक संपन्न. पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना केल्या जाणार. तब्बल 3 महिन्यांनंतर कापसाच्या दरात 1000 रुपयांची वाढ. धुळ्यात 10,000 रुपये क्विंटलनं कापसाची विक्री. धुळे जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ. जिल्ह्यात 43°C इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. नाशिकच्या मालेगावात उन्हाचा तडाखा पाहता मनपा आयुक्तांचा मोठा निर्णय. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल. मात्र हलगर्जी केल्यास सक्त कारवाईचा इशारा. बीडच्या परळीमध्ये पाण्याअभावी 1 एकर टोमॅटो उद्ध्वस्त. शेतकरी नारायण नाईकवाडेंकडून 1.5 लाख खर्च करून टोमॅटोची लागवड. शेतकऱ्यावर आर्थिक संकटाचा डोंगर. मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. शेकापचे अनिकेत देशमुखांची माढा लोकसभा निवडणुकीतून माघार. शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर मोहिते पाटलांवरील नाराजी दूर झाल्याची माहिती. देशमुख धैर्यशील मोहितेंचा प्रचार करणार. कोल्हापुरातील 15 रिक्षा संघटनांचा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींना पाठिंबा. कोल्हापूरच्या स्वाभिमानी कष्टकऱ्यांचा आवाज दिल्लीत घुमला पाहिजे या शब्दात व्यक्त केल्या भावना. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर. 2 मे पासून उन्हाळी सुट्टीला सुरुवात. उर्वरित राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 1 जुलै पासून सुरू होणार. बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी मुदतवाढ. आतापर्यंत 48,182 विद्यार्थ्यांची नोंदणी. सिडकोचे गृहनिर्माण संस्थांना मतदार जागृती उपक्रम राबवण्याचे आवाहन. नवी मुंबईत मावळ आणि ठाणे मतदारसंघांसाठी अनुक्रमे 7 आणि 20 मे रोजी मतदान. पुण्यात निवडणुकीमुळे उत्तरेकडील रेल्वे गाड्यांत गर्दीचा महापूर. दुपटीहून अधिक प्रवाशी संख्या झाल्यानंतर तिकीट विक्री बंद करण्याची वेळ. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून एप्रिल ते जून या कालावधीत विशेष गाड्यांचा 246 फेऱ्यांचं नियोजन. मुंबईतून उत्तरेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई गोरखपूर आणि मुंबई दानापूर दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन. मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार. मुंबईत वातानुकूलित लोकलला प्रवाशांची पसंती. प्रवाशांच्या संख्येत 6 लाखांनी वाढ. ग्रामीण रुग्णालयातील रक्तपेढी अंतिम टप्प्यात. पालघरमधील ग्रामीण रुग्णालयात पुढील 4 ते 5 महिन्यात रक्तपेढी उपलब्ध होणार. मुंबईतील पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी. चटई क्षेत्रफळाअभावी अडचण निर्माण. नियमावलीत सुधारणा करण्याची राज्य शासनाकडे मागणी. पुण्याच्या भोरमधील जानाई देवीच्या यात्रेनिमित्त खास महिलांसाठी ऑर्केस्ट्रा आणि लावण्यांचा कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने हजेरी. पुण्याच्या भोरमध्ये मतदानाच्या जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची रॅली. जिजामाता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून शहरात फिरून मतदान करण्याचा संदेश.